आपण हा जो व्हिडिओ बनवत आहोत, हा जो व्हिडिओ आहे ती कुंडली माणसाची कशी बनते आणि ती कशी बघितली जाते याच्यावर एक सोप्या पद्धतीने आपण व्हिडिओ हा बनवत आहोत. तर हे समजा हे पूर्ण पेज जे आहे ते आकाश आहे. तुम्ही ज्यावेळेस जन्मता त्यावेळेस काय केलं जाते, या ज्या पूर्ण आकाशामधला एक स्पेसिफिक सेक्शन म्हणजे जिथं तुमचा जन्म झाला आहे तिथलं आकाश जे आहे ते घेतलं जाते. समजा हे आहे तिथलं आकाश. हा सेक्शन घेतला तुमच्या जन्माचा. त्याला काय केलं जाते, 12 भागामध्ये विभागलं जाते. बरोबर आहे. तर तुम्ही ज्या डिग्रीवर जन्म घेतला म्हणजे एक्झॅक्ट पॉईंटला जिथं तुमचा आत्म्याचा आणि फिजिकल बॉडीचा संबंध झाला त्या पॉईंटला लग्न असं म्हणतात. तर त्याला कुंडलीतलं पहिलं घर म्हणतात. इथं तुम्ही जन्म घेतला कुंडलीमध्ये, तर हे झालं तुमच्या कुंडलीचं फर्स्ट हाऊस. आणि इथून तुमचे सर्व कर्म जे आहेत ते निर्धारित होतात. हे जे कुंडलीतले घरं आहेत हे 12 घरं आहेत. सरसरी 1 2 3 4 5 6 7 असे 12 घरं आहेत. तर या 12 घरामध्ये काय केलेलं आहे, एक एक प्रकारची एनर्जी ठेवलेली आहे. इथं जे आहे ते शांततेची एनर्जी आहे, इथं कर्माची एनर्जी आहे, इथं पब्लिक डिलिंगची एनर्जी आहे, इथं सेल्फ एफर्टची एनर्जी आहे, इथं आकाशाची एनर्जी आहे, इथं शत्रूची एनर्जी आहे, इथं रिसर्चची एनर्जी आहे, इथं बोलण्याची एनर्जी आहे. हे 12 एनर्जी आहेत सरळ. तर याला 12 घरं म्हटलेलं आहेत. आता त्याच्यामध्ये हे झालं आकाश. तर आता आकाशामध्ये जे राशी आहेत त्यांना कसं विभागले जाते. तुम्ही ज्यावेळेस जन्म घेतला त्यावेळेस कोणता ग्रह, आकाशातले जे ग्रह आहेत 8 ग्रह आहेत, तर ते ग्रह कोणत्या राशीमध्ये होतं ते चेक केले जाते आणि त्याच्यानुसार त्याचं फळ जे आहे ते निश्चित केलं जाते. आता 1st 2nd 3rd 4th 5th 6th 7th 8th 9th 10th 11th 12th. सरळ समजा हे 12 घर आहेत. तुम्ही ज्यावेळेस जन्मले होते आणि तिथलं तुमचं काय घेणं देणं बाकी आहे ते तुम्ही जन्मलं त्यावेळेसच फिक्स झालं की तुम्हाला आई कशी भेटेल, तुम्हाला बाप कसा भेटेल, तुम्हाला बायको कशी भेटेल, तुम्ही कोणकोणत्या गोष्टी सुधारू शकता, कोणकोणत्या गोष्टी कुंडलीत फिक्स आहेत. 30% कुंडली जवळपास फिक्स असते, 70% कुंडली आपण स्वतः बदलू शकतो. तर आता तेवढं जास्त डिटेलिंगमध्ये जात नाही मी. आता हे बघा, हे जे फर्स्ट हाऊस आहे, समजा इथं एक प्लॅनेट पकडा, गुरु पकडा, मराठीत आहे ना गुरु. हां. तर आता ज्यावेळेस तुम्ही समजा हा जो मनुष्य आहे यानं जर जन्म घेतला तर त्याच्या कुंडलीमध्ये फर्स्ट हाऊसमध्ये गुरु बसला. असं आपण आता याला वाचायचं कसं ते सांगतो आधी, ते महत्त्वाचं आहे. तर याला फर्स्ट हाऊस वाचायचं, याला सेकंड हाऊस वाचायचं, त्याला थर्ड हाऊस वाचायचं. हाऊस म्हणजे घरं आहेत आणि त्या घरामध्ये एनर्जी कोणती आहे. तर आता ही झाली मेष रास, ही झाली वृषभ रास, ही झाली मिथुन रास. हे जे आकडे आहेत हे झाले राशी. हे कर्क रास, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, ॲक्वेरियस म्हणजे कुंभ आणि पायसेस मीन. तर याच्यामध्ये समजा इथं गुरु बसला आपल्या कुंडलीमध्ये फर्स्ट हाऊसमध्ये. तर याला कसं वाचतात, गुरु मेष राशीत पहिल्या घरात बसला आहे. हा जर गुरु इथं बसला असता, गुरु वृषभ राशीत दुसऱ्या घरात बसला आहे. इथं जर असता गुरु मिथुन राशीत तिसऱ्या घरात बसलेला आहे. तर हाऊस जे झालं तिथलं वातावरण झालं, तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे ते म्हणजे हाऊस. ठीक आहे. राशी जी आहे ती स्पेसिफिक एनर्जी झाली की हे कशी आहे. आणि गुरु जी झाली, गुरु जो ग्रह आहे तर तो काय करतो, तो स्वतः त्याच्यामध्ये काय फ्लेवर ॲड करेल तर ते झालं ग्रह. आता हे बघा, गुरु कशाचा ग्रह आहे, गुरु गायडन्सचा ग्रह आहे, नॉलेजचा ग्रह आहे. हा भांडणा करणारा ग्रह नाही, हा युद्ध करणार नाही, हा स्ट्रॅटर्जी बनवतो, प्लॅनिंग करतो. तर अशा ग्रहाला मेष राशीत टाकलं. मेष रास कशाची आहे, कोणते निर्णय फास्ट घेण्याची आणि समोर जाण्याची, टार्गेट ठेवून काम करण्याची,
आता असा माणूस जो खूप जास्त विचार करून काम करणार आहे, असं समजा तुमच्या शाळेतला एखादा मुख्याध्यापक किंवा एखादा चांगला माणूस शिक्षक, आणि त्याला जर तुम्ही म्हणाले बा तुम्ही कंटिन्यू फास्ट काम करा, फास्ट डिसिजन घ्या, तर डिसिजन चुकू शकतात. का? कारण गुरु मेषमध्ये गेला, फर्स्ट हाऊस. तर असे डिसिजन कुठं असतील मग? फर्स्ट हाऊस कशाचा आहे? स्वतःबद्दलच्या गोष्टीचा आहे, सेल्फ एफर्ट्स आहे, मी कसा दिसतो. तर गुरु फर्स्ट हाऊसमध्ये बसला तर या माणसाला गुरु काय करेल की बा तू स्वतःच्या हेल्थवर लक्ष दे. गुरु शनीसारखा नाही. शनी काय करते? शिक्षा देऊन काम करवते. गुरु फक्त तुम्हाला गाईडलाईन्स देते की बा तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे. तर या हिशोबाने जो गुरु आहे तो हा काम करतो कुंडलीमध्ये. आता याला वाचायचं कसं? तर ते सांगितलं आहे, गुरु मेष राशीत बसला फर्स्ट हाऊसमध्ये. आता याचा मालक समजा इथं पकडूत आपण. तर मेष राशीचा जो मालक आहे तो मंगळ 8व्या घरात आहे. तर गुरुचा डिस्पोजिटर मंगळ 8व्या घरामध्ये जाऊन बसलेला आहे. तर पहिल्या राशीचा जो मालक आहे मंगळ, तो 8व्या घरामध्ये गेला. तुमचा फर्स्ट हाऊसचा जो मालक असतो त्याला लग्नेश म्हणतात. इथं मेष आकडा आहे, पहिली रास आहे, तर याचा मालक 8व्या घरात गेला. तर हे 6, 8, 12 हे जे ग्रह आहेत ते कुंडलीत तेवढे चांगले मानले गेले नाहीत. 1, 5, 9 हे चांगले ग्रह आहेत. तर प्रत्येक ग्रह कशासाठी रिगार्डिंग आहे तेही सांगतो सोप्या भाषेत. फर्स्ट हाऊस सेल्फ एफर्ट आहे. सेकंड हाऊस जे आहे तुमची फॅमिली आहे, तुमचा पैसा आहे, तुमचा बोलण्याचा तरीका आहे. थर्ड हाऊस तुमचे स्किल आहेत, लहान बहीण भाऊ आहेत. त्याच्यानंतर तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे, तुमची भाषा आहे. फोर्थ हाऊस तुमची आई आहे, तुमची जन्मभूमी आहे. त्याच्यानंतर तुमचं प्राथमिक शिक्षण आहे, तुमचं घर आहे, तुमची गाडी आहे, सर्व झालं. त्याच्यानंतर फिफ्थ हाऊस जे आहे ते तुमचं पोझिशन आहे, तुम्हाला प्रसिद्धी मिळेल की नाही, तुमचं पूर्वपुण्य आहे. त्याच्यानंतर 6वं घर जे आहे ते तुमचं काम करायचा तरीका आहे, तुमचे शत्रू आहेत, तुमचे रोग आहेत. त्याच्यानंतर तुमचे कर्ज आहेत. 7वं घर तुमची बायको आहे, तुम्ही पब्लिक डिलिंग कसं करता, रिलेशनशिप्स तुमचे पब्लिक रिलेशनशिप्स आहेत, बिझनेस आहे. 8वं घर जे आहे ते तुमचा सडन इव्हेंट्स आहेत, रिसर्च आहे, लॉस आहे किंवा सडन ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि इनहेरिटेड म्हणजे तुम्ही काय घेऊन आलेले आहेत ते सुद्धा गोष्टी 8व्या घरामध्ये येतात. त्याच्यानंतर 9th हाऊस तुम्हाला गायडन्स कुठून मिळेल, तुमचे गुरु कोण आहेत, हायर एज्युकेशन तुमचं काय आहे. 10वं हाऊस तुमचे कर्म आहेत. त्याच्यानंतर 11 हाऊस तुमचे सोशल सर्कल आहेत, ग्रुप्स आहेत, तुमचे दोस्त कसे आहेत, तुमचं इन्कम कसं होईल. 12वं घर तुमचा खर्च आहे. त्याच्यानंतर तुमचे लॉसेस आहेत. 12वं घर जे आहे ते आयसोलेशन आहे, एकटेपणा आहे. हे अशा प्रकारे 12 घरं कुंडलीमध्ये आहेत. तर आता याच्यामध्ये समजा 8ला 8 ग्रह आपण कुठेही बसून टाकू तुमच्या मनावर. गुरु मंगळ इथं समजा बुध बसवला, शनी बसवला, राहू इथं बसवा, केतू इथं बसवला आणि चंद्र इथं बसवला. चंद्र झाला, शुक्र धनुमध्ये शुक्र इथं बसवला. सूर्य याच्या आजूबाजूला बसवा, सूर्य इथं 5व्या घरात बसवला समजा. तर ही कुंडली कशी वाचली जाते? पहिल्यांदा कुंडली बघितली जाते की बा तुमचे ग्रह कुठं बसले आहेत आणि या ग्रहांची दशा असतात. गुरुची दशा असते, बुधची दशा असते, सूर्याची दशा असते, चंद्राची दशा असते, राहूची दशा असते. या दशांचा टाईम तुमच्या जन्म नक्षत्राहून फिक्स असतो, एवढं डिटेलमध्ये जात नाही. किंवा तुमचा असं म्हणतात ना अजून टाईम आला नव्हता, आपला टाईम चांगला यायचा आहे. तर ह्या दशा ठरवतात किंवा तुमची कुंडली कशी भेटली हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला दशा कोणत्या भेटल्या ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कारण माणूस जगतेच किती 70-80 वर्ष, त्याच्यामध्ये 20-20 वर्ष तर या मोठ्या मोठ्या ग्रहाच्या दशा राहतात, राहू, बुध, गुरु, शुक्र यांच्या. आणि जर समजा शनी यांच्या खराब ग्रहांच्या दशा जर तुम्हाला आधी भेटल्या मेन टाईमला, जे की तुमचा 20 ते 30चा टाईम आहे, तर तुमचं लाईफ तेवढी चांगली राहणार नाही. पण तेच जर तुम्हाला चांगल्या ग्रहांच्या दशा तुमच्या कुंडलीत आधी भेटल्या तर तुमची लाईफ चांगली राहावी. आता चांगले ग्रह तिथे तुमच्या कुंडलीनुसार ठरतात की कोणता ग्रह कसा कोणाला बघत आहे काय नाही. जसं आता या कुंडलीमध्ये शनी जो आहे तो मकर राशी स्वतःच्या घरात बसला आहे, तो चांगला आहे. पण इथं
बुध जो आहे तो कॅन्सरमध्ये 4th हाऊसमध्ये बसला. हा माणसाला काय करतो, जोपर्यंत हा माणूस काही स्किल शिकणार नाही, काही खेळणार नाही, काही कम्युनिकेशन करणार नाही, लहान लेकरांसोबत टाईम घालवणार नाही, तोपर्यंत त्याला खुशी भेटणार नाही. कारण बुध जो आहे तो खुशीच्या घरात जाऊन बसला, मानसिक शांतीच्या घरात जाऊन बसला. राहू 6व्या घरात जाऊन बसला, शत्रू आहे. तर हा माणूस काय करेल, डोक्याने लढेल. कारण राहूकडे हातपाय नाहीत, राहूकडे फक्त डोकं आहे. चंद्र जो आहे तो लिब्रामध्ये जाऊन बसला. तर हा माणूस या समोरच्याला काय म्हटलं तर त्याच्यावर या माणसाचं मन डालमोल होईल. का? कारण तुमचं मन लिब्रामध्ये गेलं, पब्लिक डिलिंगमध्ये गेलं. मंगळ जे आहे ते वृश्चिकमध्ये बसला, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम जर आली तसा तुमचा पराक्रम जागृत होईल. शुक्र धनुमध्ये बसला, म्हणजे तुम्ही धर्माला, काही लोक असे असतात बघा, पूजा अशी करतात की एकदम सुंदर, म्हणजे फुलं वाहतील, त्याला डेकोरेशन करतील, म्हणजे एकदम वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, सेंट, अत्तर वगैरे लावून पूजा करतात. आर्टिस्टिकपणा ज्याच्यामध्ये असतो. तर हे शुक्र इथं जाऊन बसला. केतू जो आहे तो कोणत्याही गोष्टीला सोडण्यासाठी चांगला आहे, तो 12व्या घरात जाऊन बसला. असं आपण याला कुंडली वाचू शकतो. याचे खूप प्रकार आहेत, पण मी एवढं डिटेलिंगमध्ये जात नाही. फक्त तुम्हाला एवढं कळालं पाहिजे की बा बेसिक कुंडली कशी वाचतात. तर बेसिक कुंडली अशी वाचतात, 12 घरं आहेत, त्याच्यामध्ये 8 घर प्लॅनेट्सला बसवलं जाते, त्यांच्या दशा येतात. दशा आली की ते त्यांचा जे एजेंडा आहे ते काम करतात. गुरुचा अजेंडा आहे हेल्थ रिगार्डिंग, बुधचा अजेंडा आहे इमोशनल पीस रिगार्डिंग, चंद्राचा अजेंडा आहे पब्लिक डिलिंग, शनीचा आहे कर्म, राहूचा आहे शत्रू, सूर्य आहे पोझिशन, मंगळ आहे. आता सूर्य म्हणजे सगळीकडे पोझिशन असेल का? नाही. सूर्य इथं 5व्या घरात बसला म्हणून पोझिशन आहे, 5वं घर पोझिशनचं आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ आधीच खूप लेंथी झालेला आहे, एवढं सांगतो मी बस.